शहाजी भैया म्हणजे नेमकं त्यांच्याबद्दल काय सांगाल? का लोकांनी मतदान केलं पाहिजे त्यांना? शहाजी भैया म्हणजे आपला माणूस. शहाजी भैया म्हणजे सर्व समाजाचा माणूस. शहाजी चांगला माणूस आहे, चांगले कार्य चांगलं आहे, समजायला घेऊन चालणारी माणसं आहेत. पेटे जिल्हा परिषदेतून जेवढी बी गावं आहेत ते भैयासाठी पूर्ण मतदान आवडीनं सगळे करले आहेत आणि भैयाच येणार. गोडव्यान राहते ती आमच्या संघ समते सगळ्याला घेऊन चलते ती. खूप चांगलं आहे माय ती लेकरू माझंच आहे. धाराशिवच्या गुंजोटी जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे उमेदवार शहाजी भैया पाटील यांची जोरदार चर्चा सुरू आहे. गावागावात शहाजी पाटील यांच्या नावाची हवा असून ग्रामस्थ स्वेच्छेने प्रचार करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याच संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी. उमरगा तालुक्यातील गुंजोटी जिल्हा परिषद गटात जकेकूरवाडी, गुंजोटीवाडी, औराद, एकुरगावाडी आणि कोरेगाव अशा 8 गावांचा समावेश असून या गटात जवळपास 18,000हून अधिक मतदार आहेत. या परिसरात कोणालाही अडचण आली की मदतीसाठी सर्वप्रथम जे नाव पुढे येतं ते म्हणजे शहाजी भैया पाटील. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक किंवा वैयक्तिक अडचण असो, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून शहाजी पाटील यांची ओळख आहे. आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात शहाजी भैया पाटील स्वतः उभे असल्यामुळे गुंजोटी गावासह संपूर्ण परिसरात नवं चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सर्वधर्म समभाव जपणारे, सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे, स्वभावाने अतिशय नम्र, ना पैशाचा गर्व ना सत्तेचा अहंकार असा हा युवा नेता आज गुंजोटी गटात लोकप्रिय ठरताना दिसतोय. दिनांक 31 जानेवारी रोजी NTP न्यूज मराठीने गुंजोटी जिल्हा परिषद गटातील काही गावांना प्रत्यक्ष भेट दिली असता जकेकूर गाव आणि परिसरात अनेक ग्रामस्थ कोणत्याही दबावाविना स्वेच्छेने प्रचार करताना दिसून आले. चांगला माणूस आहे, चांगले कार्य चांगलं आहे, समजायला घेऊन चालणारी माणसं आहेत, चांगलं काम करणारे आहेत. काय त्यांचं काम तुम्हाला आवडलं? म्हणजे त्यांचे काय कामाबद्दल काय सांगाल तुम्ही? गावात कोणते बी काम राहिलं तर पहिल्या सुरू बघायचं, विचारायचं, पुसायचं, बा का चाललंय का नाही, लक्ष ठेवतात. भैयांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? त्यांनी काय कशा पद्धतीनं कार्य केलं? एकदम नंबर 1 चांगले आहे, समजायला घेऊन चालणार. आमच्या मुस्लिम समाजात बी चांगले राहणार, घेऊन चालणार आहे, मिळून मिसळून आतापर्यंत चालतच आल्या. पाहतच असाल प्रचार, प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं प्रचार करत आहे. आपल्या गुंजोटी जिल्हा परिषद गटातून कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? गुंजोटी जिल्हा परिषदेतून जेवढी बी गावं आहेत ते भैयासाठी पूर्ण मतदान आवडीनं सगळे करले आहेत आणि भैयाच येणार. आम्ही हे तालुका लेवलचे माणसं इथे आणि पूर्ण कामं तिने हाताळून करते आणि त्यांच्या मागे भरपूर पाठिंबा आहे. जनतेचा पाठिंबा आहे, मुस्लिम समाजाचा आहे, हरिजन समाजाचा आहे, परत जेवढी बी जाती आहेत सगळ्याला घेऊन चालणारे माणसं इथे. आणि कधीही फोन लावा तुम्ही, 12 वाजता जर फोन लावले तर भैया हजर असते. आणि कोणत्याही गोष्टीला तिने आळस करत नाहीत. कोणत्या माणसाला तिने नाराज आतापर्यंत कोणत्या धर्मात सुद्धा तिने कोणत्याच गोष्टी आवर्जून पुढे होऊन सगळे करतात भैया. राजकारणाच्या पलीकडलं म्हणजे भैयासारखं माणूस इथे भेटणार नाहीत. उनका स्वभाव कैसा है? कमल अच्छा है. बोला बाबी, शहाजी भैया का स्वभाव कैसा है? अच्छा है. गोडव्यान राहते ती आमच्या संघ समते हाँ. सगळ्याला घेऊन चलते ती. मग आता आपल्या भागामध्ये जिल्हा परिषद गटातून म्हणजे गुंजोटी गटातून कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? शहाजी भैया. आजी, जिल्हा परिषद गुंजोटी गटातून आता शहाजी भैया उभे येतील निवडणुकीला. काय सांगाल शहाजी भैयाबद्दल? खूप चांगलं आहे माय ती लेकरू माझंच आहे. त्यांना काही आवडा निवडून मला बोलायचं नाही काय. त्यांचा स्वभाव कसा आहे? लोकांसोबत बोलण्याचा? खूप चांगला आहे माय त्यांचा. आमच्या अडीअडचणीच्या वेळी शहाजी भैया कायम सोबत उभे राहिलेत.
त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. नेता कसा असावा याचं उदाहरण म्हणजे शहाजी पाटील, अशा प्रतिक्रिया सर्व समाजातून उमटल्या. यावेळी सरपंच अनिल बिराजदार, माऊली बिराजदार, संदीपराव कदम, भास्कर बिराजदार, अयूब पटेल, प्रभाकर जाधव, चेतन गायकवाड, तानाजी माने, मैनुद्दीन पटेल, भास्कर गायकवाड, महेश बिराजदार यांच्यासह सर्व जाती धर्मातील, सर्व वयोगटातील महिला पुरुष मोठ्या उत्साहात प्रचार करताना दिसून आले. शहाजी भैया म्हणजे नेमकं त्यांच्याबद्दल काय सांगाल? का लोकांनी मतदान केलं पाहिजे त्यांना? शहाजी भैया म्हणजे आपला माणूस. शहाजी भैया म्हणजे सर्व समाजाचा माणूस. शहाजी भैयासारखा माणूस कोणी नाहीये. त्यांचा स्वभाव सगळ्यात मोठी गोष्ट देण दिलेली आहे देवाने त्याला, त्यांचा स्वभाव. त्या स्वभावामुळे ह्या सगळ्या लोकांची साथ आहे एवढी. हरेक समाजामधून तुम्हाला हरेक माणूस भेटेल की बाबा भैया म्हणजे सगळ्यांचा माणूस. एक नम्रता त्यांच्यामध्ये नक्कीच दिसून येते. पण आपल्या गावामध्ये, गावातील म्हणजे परिसरातील गावामध्ये ज्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सामाजिक कार्यामध्ये त्यांचा कसा कार्य राहिलेला आहे? हरेक गोष्टीमध्ये, हरेक समाजामध्ये कुठलीही जर समस्या गेली त्यांच्यापाशी तर 24 तास उपलब्ध राहतात ते. तुम्हाला वेळेवर तुमच्या कुठलीही समस्या असेल आणि ती समस्या घेऊन गेलोय आणि त्यांनी सोडवलं नाहीत, अशी कुठली एकही घटना झालेली नाही की बाबा तिने आपण समस्या घेऊन गेलोय आणि तिने सोडवलं नाही. एकीकडे प्रचाराला वेग आला असताना दुसरीकडे शहाजी भैया पाटील यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता गुंजोटी जिल्हा परिषद गटात ही लढत चांगलीच रंगणार असल्याचं स्पष्ट होत आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.